हिंदी में कंफर्टेबल हो, हिंदी में बात नाही मराठी चालेल. हाँ बोल मी पॅरालिम्पिक कॉलेजमधून या तालुका मेडिसिन समितीमधून सुरुवात केली होती आणि त्यावेळी ट्रेनिंगचं पहिलं ट्रेनिंग झालं त्यावेळी माझ्याकडे 3-4 फॅमिलीचे प्रॉब्लेम होते. माझ्या सरांनी त्यावेळेस कांबळे सर म्हणून होते, त्यांच्याशी बोललो तर आम्ही पहिल्याच ट्रेनिंग नंतर दुसऱ्या दिवशी त्या दोन्ही पार्ट्यांना घेऊन आलो. त्यांचा एक आम्ही अर्ज घेतला आणि त्यांचे जे त्यांचे प्रॉब्लेम होते त्यांच्या 2 मुलींचे होते 2 मुलांचे होते. दोघांचे पार्ट्यांना आम्ही पत्र पाठवले, ते पाहिले. त्याचे 3 मॅटर आमचे पहिल्याच बैठकीमध्ये चर्चेनंतर सदर झाले आणि ते नांदायला दिले. आणि चौथं जे होतं ते कसं त्याला 1-1.5 महिना आम्हाला त्रास झाला, तर समजवण्यामध्ये त्याच्यातही आम्ही सफल झालो. अशा पद्धतीने आमची माझी सुरुवात झाली. त्यानंतर भाऊबंदीचे प्रॉपर्टीचे वाद होते, तर ते मानायला तयार नव्हते. त्यांनाही आम्ही अशा पद्धतीनं मेडिसिनमध्ये बोलावलं. त्याच्यामध्ये त्या 3 भावांचं प्रॉपर्टीचं मॅटर पहिल्याच दिवशी सगळं झालं आणि आपसामध्ये त्यांनी एकाने पैसे घेतले, दोघांनी जमीन ठेवली. अशा पद्धतीने ते सहज सगळं झालं. त्या पद्धतीने माझी सुरुवात विधी सरांच्या म्हणून झाली. त्यानंतर मग सरांच्या सोबत आम्ही नागपूरला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने सुरुवात केली. पहिला माझा अनुभव जे न्याय आपल्या दारी ही संकल्पना महाराष्ट्र शासनाने मोबाईल व्हॅनच्या मार्फत सुरुवात केली. त्या मोबाईल व्हॅनचं इनॉग्रेशन आणि त्यानंतर आम्ही पूर्ण जे जिल्ह्यामध्ये फिरलो तर त्याचं माझं व्हिडिओचं फोटोचं नाव असल्यामुळे मी त्याचं टिफिन तयार केलं होतं. तर त्याच्यातून आम्ही एक डॉक्युमेंटरी तयार केली आणि ती सन्माननीय उच्च न्यायालयाच्या हस्ते 4 ऑगस्टला त्याचं विमोचन झालं आणि ती डॉक्युमेंटरी पूर्ण देशामध्ये सर्वच ठिकाणी पाठवण्यात आली. अशा पद्धतीचे बऱ्याच ठिकाणावर मला मेसेज पण आले. तर ती फार मोठी उपलब्धी एक पॅरालिम्पिक व्हॉलेंटियर म्हणून आपल्याला करायला चान्स मिळाला. त्यानंतर सरांनी मेंटल हॉस्पिटलच्या पॅनलमध्ये मला दिला. तिथे जे मेंटल हॉस्पिटलचे जे लोक होते त्यांच्या ज्या अडचणी होत्या त्या सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न केला. मॅट्रिमोनियल मॅटरमध्ये सुद्धा एक मॅटर असं होतं की राजस्थानची मुलगी होती, तिने 498 प्रॉपर्टी राईट्स मेंटेनन्स सर्व प्रकारच्या केसेस टाकलेल्या होत्या. मुलगा नागपूरचा होता. तर त्या मुलाची माझी भेट झाली. त्याला विचारल्यानंतर त्याच्यामध्ये त्या बाईकनी सोय केली होती की 9-10 वर्षाची जी मुलगी होती ती आपल्या वडिलांशी बोलायची. माझ्यासमोर त्या मुलीचा फोन आला होता. तो किससे बात की आहे, बेटी से? बोले हो, मला काय बात करतो. मी त्या मुलीशी बोललो. त्यानंतर विश्वास नाही वाटला, आम्ही व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमाने ते मॅटर जोडलं आणि याचं खूप श्रेय सरांना जातं की त्यांनी ते अतिशय चांगल्या पद्धतीने खूप लवकर हाताळलं आणि ते कुटुंबास सुखाने नांदत आहे. अशा पद्धतीच्या ज्या उपलब्धी आहेत, एक मॅटर अशा पद्धतीचा होता की लग्न झाल्यानंतर ती मुलगी फक्त 3च दिवस सासरी राहिली आणि त्यानंतर मला म्हणे इथं नांदायचीच नाही आहे. तर अशा पद्धतीचं मॅटर त्याच्यामध्ये मुलाचे आई वडील आणि मुलगा नातेवाईक कुणाचे बाबतीत तिची कंप्लेंट नव्हती, पण मला इथं नांदायचं नाही एवढीच एक छोटीशी अडचण त्याच्यामध्ये होती. ती मॅटर माझ्याकडे आलं, मी सरांकडे आणलं. सरांनी आपले एक सर म्हणून न्यायाधीश साहेब होते त्यांच्याकडे दिलं. त्या सरांनी जे मेडिएशन दिलं त्याच्यामध्ये ती मुलगी सहज नांदायला राजी झाली आणि ते फॅमिलीसुद्धा आज चांगल्या पद्धतीनं नांदत आहे. अशा पद्धतीने चांगली उपलब्धी आम्हाला मिळाली. त्याच पद्धतीनं सिनियर जेलमध्ये मी आता सरांनी मला तिथे त्यांच्या अडचणीसाठी पाठवलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याचशा कैदींच्या आम्ही माहिती विचारतो आणि त्यांना पण कायदेशीर मदत करण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमाने ताईंना वकील किंवा ताईंच्या पॅरावच्या वगैरे ज्या अडचणी आहेत त्यांना त्या निवारणासाठी एक गाईडलाईन मार्गदर्शन आम्ही करत आहे आणि त्याच्यामध्ये चांगली सफलता मिळत आहे. विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमाने आपण मानवतेच्या नात्याने चांगली सेवा करू शकतो हे मला श्रेष्ठ वाटते आहे आणि त्याच माध्यमाने मागच्या 5 वर्षापासून मी करत आहे. आणि तोच योग मी राज्यात पहिले जिल्ह्यात निवड झाली, राज्यात निवड झाली आणि 2दा राज्यात निवड झालेली आहे आणि राष्ट्रीय लेवलवर पण खास सन्मान मिळालेला आहे. आता सुवर्णक्षण मी कधीही विसरू शकत नाही आहे आणि अजूनही मला असं ते स्वप्नच वाटते आहे आणि आनंद आहे की आपण मानवतेच्या नात्याने लोकांची सेवा करण्याचा जो विधी सेवा प्राधिकरणाच्या व्हॉलेंटियर म्हणून जे चान्स मिळतो आहे त्याचा भरपूर फायदा घ्या. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला कुठेतरी सहकार्य करण्याचा त्याच्यामध्ये चान्स मिळतो आहे
मध्ये अनाथ मुलगी मिळाली होती मला, तिचंही पुनर्वसन करण्यासाठी मला चान्स मिळाला. त्यामुळे सगळ्यांच्या माध्यमाने ते आम्ही तिचं पूर्ण आयुष्य व्यवस्थित करण्यासाठी एक फॅमिली पण आहे देण्याचा प्रयत्न केला आणि तो माझा सफल झालेला आहे. अशा पद्धतीनं बऱ्याचशा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमाने आपण काम करू शकतो. याचा सर्वांनी आनंदाने म्हणजे थोडा त्रास झाला तरी त्याला आनंद समजून जर काम केलं तर मला वाटते खूप चांगली सेवा आपण जनतेची करू शकतो. बरोबर.